कौटुंबिक वादातून एका वडिलांनी स्वतःच्या मुलाला आणि सुनीला शिवे मारण्याच्या उद्देशाने त्यांच्या अंगावर भरधाव कार घालण्याचा प्रयत्न केल्याची खळबळजनक घटना तिवसा येथे घडली आहे। या घटनेचे संपूर्ण दृश्य सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाले असून परिसरात एकच खळबळ उडाली आहे। मिळालेल्या माहितीनुसार अश्विनी खान यांनी त्यांचे सासरे जमा खान यांच्या विरोधात पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे। तक्रारीत आरोप करण्यात आला आहे की जमा खान यांनी हॉटेलसमोर उभी असलेली त्यांची कार भरधाव वेगाने चालवत मुलगा आझाद खान आणि सून अश्विनी खान यांना चिरडण्याचा प्रयत्न केला। मात्र दोघांनी वेळेत स्वतःचा बचाव केल्याने मोठी दुर्घटना टळली। तरीही या घटनेत अश्विनी खान यांच्या दोन्ही पायांना आणि कमरेला गंभीर दुखापत झाली आहे। तसेच हॉटेलचे आणि कंपाऊंडच्या भिंतीचेही नुकसान झाले आहे। दुसरीकडे जमा खान यांनीही मुलगा आझाद खान यांच्या विरोधात पोलिसात तक्रार दाखल केली असून मुलाने त्यांना शिवीगाळ केली आणि दगडफेक केल्याचा आरोप केला आहे। या कौटुंबिक वादाने आता गंभीर स्वरूप धारण केले असून चारचाकी वाहनाचा वापर करून स्वतःच्याच मुलाला आणि सुनीला जीवे मारण्याच्या कथित प्रयत्नामुळे परिसरात खळबळ उडाली आहे। पोलिसांनी दोन्ही बाजूंच्या तक्रारी नोंदवून तपास सुरू केला असून सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे पुढील कारवाई करण्यात येत आहे।